वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं गेवराईच्या पुन्हा एक मिनिट वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याचमध्ये आता गेवराई तालुक्यातील धारवंटा येथील श्री किसन उत्तमराव शेळके या शेतकऱ्यांनं आपल्या शेतामध्ये पपईचं पीक पिकवलं होतं आणि याच ज्या पपईच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि मी सध्या त्यांच्या शेतामध्ये उभा आहे आणि भर उन्हाळ्यामध्ये पाणी घालून विकत पाणी घेऊन त्यांनी पीक पिकवलं होतं. मात्र काल बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि याच पावसामुळे त्यांचं होतं नव्हतं झालेलं आहे. माझ्यासोबत शेतकरी आहे, त्यांच्याशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. काय सांगाल, तुमच्या किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे, काय नेमकं व्यथा आहे तुमच्या? नुकसान 2 लाखाचं झालंय. तर आम्हाला विकत पाणी घेऊन पाडलं, म्या व्यवहाराने पैसे काढून पाणी भरलंय आणि शेतात काय पाणी नव्हतं आपलं. विकत पाणी आणून त्याला पाडलंय आणि आता फपायला माल लागलाय, गुन्ह्यात आहे सध्या फुलात. आणि असं इतकं नुकसान झालं तर तलाठी काका काय कुणी पंचनाम्याला कुणीच नाही आलंय. तातडीने एवढे पंचनामे व्हायला पाहिजेत. तर एवढे पंचनामे झाल्यानंतर आम्हाला नुकसान भरपाई भेटली पाहिजे, अशी हीच आमची शेतकऱ्याची मागणी सध्या. काय किती तुमचा अंदाजे खर्च वगैरे किती झाला असेल? काय लय भरपूर खर्च झाला. लाखो रुपये? हा, लाखो रुपये खर्च झाला. पाणी झालं लाखो रुपयाचं. ठीक आहे, नक्की बघू शकतो की आपण मी सध्या शेतामध्ये उभा आहे आणि याच शेतामध्ये लाखो रुपयाचं नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. अगदी बांधावरती तलाठी देखील आले नाही, मंडळ अधिकारी देखील आले नाही. पंचनामे करून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे. नक्कीच बांधावरती तलाठी मंडळ अधिकारी कधी येतात आणि शेतकऱ्यांना मदत कधी मिळते हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.